संतोष सरनाईक मंचावर यावे। हॅलो चला या ठिकाणी उपस्थित सन्माननीय डॉक्टर विजयजी भोये साहेब, डॉक्टर विजयजी भोये साहेब यांना विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हायचं आहे त्या ठिकाणी. त्यासोबत मात्र कमलाकरजी शिंगाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. त्यासोबत ललितजी शिंगाडे साहेब सरपंच त्या ठिकाणी धोंडमा, त्यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे. महादूजी बोंबले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करतोय त्या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हायचं आहे. चला फटाफट, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढील कार्यक्रमाला उशीर होणार नाही. ज्या ज्या मान्यवरांना मी विनंती करतोय त्यांनी आपण स्थानापन्न थांबायचं आहे. सन्माननीय लक्ष्मणजी भोये साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे.
सन्माननीय नारायणजी कडाळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करतोय त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय नामदेवजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. चला मान्यवरांनी विराजमान व्हायचं आहे. लगेच आपण बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत. चला मान्यवर ज्यांना ज्यांना मी विनंती केली आपण थांबायचं आहे त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. लगेच आपण बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत. या ठिकाणी मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं त्या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वागत करतोय. स्वागतासोबत इथे मात्र छोटासा इथे सत्कार समारंभाचा कार्यक्रम असेल. त्यानंतर उर्वरित त्या ठिकाणी मात्र बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मात्र असेल. हॅलो या ठिकाणी मंचावरती उपस्थित सन्माननीय पेठ तालुक्यातील मात्र पेठ क्रिकेट कमिटीच्या अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर विजयजी भोये साहेब यांना मी विनंती करतोय आपण समोर यायचं आहे. इथे मात्र आयोजकांच्या वतीने त्या ठिकाणी महाराष्ट्राचं महावस्त्र देऊन त्यांचं मात्र त्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तर मी त्यांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे डॉक्टर साहेब. स्क्रीनवरती आपण पाहू शकता त्या ठिकाणी सन्माननीय कमलाकरजी सिंगाडे साहेब यांच्याकडनं मात्र नक्कीच त्या ठिकाणी महाराष्ट्राचं महावस्त्र सोबत त्या ठिकाणी मात्र एक गांधी टोपी सोबत इथे सत्कार केला जातोय. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. धन्यवाद डॉक्टर साहेब आपण आल्याबद्दल त्या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर इथे उपस्थित सन्माननीय कमलाकरजी सिंगाडे साहेब यांना मी विनंती करतोय आपण समोर यायचं आहे. त्यांचा इथे मात्र मान सन्मान केलं जाईल. मोलाचं सहकार्य असतं मित्रांनो आणि मोलाचं सहकार्य असताना त्या ठिकाणी मान सन्मान करणं हे आयोजकांचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण इथे पार करतोय. सन्माननीय कमलाकरजी सिंगाडे साहेब यांचा त्या ठिकाणी महाराष्ट्राचं महावस्त्र देऊन स्वागत केलं जातंय. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर आपण पाहत आहे भागवत भाऊ कडाळे यांच्याकडनं. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत जोरदार. भागवत भाऊ कडाळे यांच्याकडनं मात्र नक्कीच त्यांचा मान सन्मान केला गेलाय. धन्यवाद. पुढील सत्कार असेल त्या ठिकाणी सन्माननीय ललितजी सिंगाडे साहेब यांना मी विनंती करतोय. आदर्श सरपंच साहेब त्या ठिकाणी ग्रामपंचायत धोंडमा यांना मी विनंती करतोय आपण समोर यायचं आहे. त्यांचा सुद्धा इथे मात्र मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय त्या ठिकाणी सन्माननीय नारायणजी कडाळे साहेबांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी ललितजी सिंगाडे साहेबांचा इथे मात्र मानाची शॉल देऊन त्यांचा मात्र सन्मान करायचा आहे. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. कोणत्याही वेळेस कोणत्याही कार्यक्रमात आपण हाक द्या कधी नाही करून सांगणार नाही असे हे दिलदार व्यक्तिमत्व असलेले ललितजी सिंगाडे साहेबांचा इथे मान सन्मान केला गेलाय. नवीन त्या ठिकाणी त्यापुढील नवीन मान सन्मान केला जाईल. सन्माननीय महादूजी बोंबले साहेब यांना मी विनंती करतोय आपण समोर यायचं आहे. त्यांचा मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय मंचावरती उपस्थित त्या ठिकाणी उपस्थित सन्माननीय हेमराजी चौधरी यांना मी विनंती करतोय आपण त्या ठिकाणी सन्माननीय महादूजी बोंबले साहेबांचा त्या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे.
इथे रोहिदास भाऊंकडनं मात्र नक्कीच मान सन्मान केला जातोय. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ त्या ठिकाणी सन्माननीय महादूजी बोंबले साहेब यांचा मात्र मानाची शॉल देऊन त्या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर मंचावरती उपस्थित सन्माननीय लक्ष्मणजी भोये साहेब यांना विनंती करतो आपण यायचं आहे. समोर आपण यायचं आहे. लक्ष्मणजी भोये साहेब त्यांचा मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. त्या ठिकाणी मंचावरती उपस्थित छबिलदासजी गुंबाळे यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांनी त्या ठिकाणी मात्र मान सन्मान करायचा आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. लक्ष्मण भोये साहेबांसाठी त्यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य शिवाचा वाटा असतो टुर्नामेंटमध्ये त्यांचा इथं मान सन्मान केला गेलाय. नेक्स्ट मान्यवर त्या ठिकाणी सन्माननीय नारायणजी कडाळे साहेब यांना मी विनंती करतोय आपण थांबायचं आहे मंचावरती आणि त्यांचा मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय मंचावरती उपस्थित सन्माननीय देवरामजी वाघमारे यांना मी विनंती करतोय त्यांनी त्यांचा मात्र सत्कार करायचा आहे. नारायणजी कडाळे साहेबांचा देवरामजी वाघमारे यांचा मात्र मान सन्मान केला जातोय. कमलाकरजी शिंगाडे साहेबांकडनं सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. त्यानंतर नारायणजी कडाळे साहेब यांना विनंती करतोय आपण यायचं आहे समोर. नारायणजी कडाळे साहेब आपण यायचं आहे समोर. त्यांचा मान सन्मान इथे केला जाईल. मंचावरती उपस्थित सन्माननीय हेमराज भाऊ चौधरी यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी मानाची शॉल देऊन त्यांचा मात्र मान सन्मान केला जातोय. पुढील मान्यवर त्या ठिकाणी नामदेवजी शिंदे साहेब यांना विनंती करतोय आपण समोर यायचं आहे. नामदेवजी शिंदे साहेब त्यांचा मान सन्मान करण्यासाठी मात्र विनंती करतोय. भागवत भाऊ वाघमारे यांना मी विनंती करतोय आपण त्या ठिकाणी सन्माननीय नामदेवजी शिंदे साहेब यांचा मात्र मानाची शॉल देऊन त्या ठिकाणी सत्कार करायचा आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. ज्येष्ठ नागरिक असल्याशिवाय कोणत्याही त्या ठिकाणी कार्य व्यवस्थित पार पडत नाही. तेच इथे मात्र मान सन्मान दिला जाते. या गावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय नामदेवजी शिंदे साहेब यांचा मात्र मानाची शॉल देऊन इथे मान सन्मान केला जातोय. सन्माननीय भागवतजी सहाय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो आपण समोर यायचं आहे. त्यांचा मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय ललितजी सिंगाडे साहेब यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते मात्र त्यांचा त्या ठिकाणी मानाची शॉल देऊन इथे मान सन्मान करायचा आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. त्या ठिकाणी नक्कीच सत्कार केला जातोय मानाची शॉल देऊन. त्यानंतर मान्यवर नामदेवजी धुळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो आपण समोर यायचं आहे. त्यांचा मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय त्या ठिकाणी नितीन भाऊ बोंबले यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते. ओके. त्या ठिकाणी भीमाशंकर भाऊ त्या ठिकाणी आहेत. नक्कीच त्यांच्याकडून मात्र इथे मानाची शॉल देऊन त्यांचा मात्र सन्मान केला जातोय. एकदा टाळ्या वाजू दे जोरदार. भागवत भाऊ या ठिकाणी उपस्थित सन्मान्य विनोद भाऊ आवारी एक पेठ तालुक्यामधील अष्टपैलू खेळाडू त्या ठिकाणी त्यांचा मात्र मान सन्मान इथे केला जाईल आयोजकांच्या वतीने. त्या ठिकाणी मंचावरती उपस्थित
डॉक्टर विजयजी भोये साहेब यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मात्र त्या ठिकाणी विनोद भाऊ आवारी यांचा मात्र सत्कार मानाची शॉल देऊन त्या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. मित्रांनो, एक काळ होता असा की विनोद भाऊ आवारी यांचा दबदबा मात्र संपूर्ण पेठ तालुक्यामध्ये जो होता तो दबदबा इथे कायम बघायला मिळतोय. त्यासोबत मोहाच्या पाडे संघाचे त्याकडे जाधव सर त्यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण सुद्धा यायचं आहे. त्यांचा सुद्धा इथे मान सन्मान केला जाईल. एक ज्येष्ठ अष्टपैलू खेळाडू त्याकडे टीम मोहाचा पाडा संघाकडनं जाधव सरांचा इथे मान सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. मी विनंती करतो त्या ठिकाणी कमलाकरजी शिंगाडे साहेब यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्याकडे मान सन्मान मात्र करायचा आहे. हॅलो निरगुडे हर्सुल संघाचे मात्र मी विनंती करतो त्या ठिकाणी यायचं आहे आपण. अंबादास सर यांना मी विनंती करतो आपण यायचं आहे समोर. इथे आपल्या त्या ठिकाणी नक्कीच मान सन्मान दिला जाईल. मानाची शॉल महाराष्ट्राचं महावस्त्र देऊन सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. भागवत भाऊ, भागवत भाऊ आहे का कोणी बाकी अजून? ओके, यायचं आहे. त्याकडे योगेश भाऊ निरगुडे यांचा मात्र नक्कीच त्याकडे आयोजकांच्या वतीने मान सन्मान केला जातोय. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत योगेश भाऊंसाठी. आयोजकांच्या वतीने मात्र नक्कीच मानाची शॉल त्या ठिकाणी देऊन त्यांचा सुद्धा मान सन्मान केला जातोय. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि ही स्पर्धा संपूर्ण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळवली गेली ना मित्रांनो, आणि या स्पर्धेला कुठल्याही प्रकारे गालबोलाटा लागू दिला नाही असे हे सर्वांचे लाडके भागवत भाऊ वाघमारे यांचा मात्र मान सन्मान करणं हे मात्र नक्कीच अपेक्षित आहेत. मी विनंती करतोय पेठ तालुका असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर विजयजी भोये साहेब यांना मी विनंती करतोय की त्यांनी भागवत भाऊ वाघमारे यांचा मात्र मानाची शॉल त्या ठिकाणी देऊन त्यांचा मात्र मान सन्मान करायचा आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. अतिशय सुंदर नियोजन इथे बघायला मिळालं भागवत भाऊंकडनं. आणि ज्या पद्धतीने मात्र नियोजन संपूर्ण 10 दिवस एक काटेकोर पद्धतीने इथे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन बघायला मिळालं. त्यांचा मान सन्मान आदर करणं मात्र अपेक्षित आहे आणि त्यांचा मान सन्मान इथे होतोय. आणि विशेष म्हणजे मित्रांनो आपण भरपूर ठिकाणी पाहतोय त्या ठिकाणी क्रिकेट या क्षेत्रामध्ये एक असा हिस्सा असतोय, त्या हिस्साला आपण भरपूर जण विसरून जातोय. महत्वाचा हिस्सा म्हणजे क्रिकेट या क्षेत्रामध्ये असतोय कॅमेरामॅन. कुणाचे सुखाचे कुणाचे दुःखाचे संपूर्ण चित्रीकरण, संपूर्ण परिसराचे मात्र चित्रीकरण टिपणारा कॅमेरामॅन याच मात्र नक्कीच त्या ठिकाणी आमचे लाडके दादूस यांना मी विनंती करतोय आपण यायचं आहे मंचावरती. इथे आपणास मात्र त्याकडे आयोजकांच्या वतीने महाराष्ट्राचं महावस्त्र देऊन मानाची शॉल देऊन इथे मात्र सन्मान केला जाईल. नितीन भाऊ बोंबले यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मात्र त्याकडे त्यांचा मान सन्मान करायचा आहे. मित्रांनो, कॅमेरामॅन ही एक महत्वाची भूमिका असते आणि ही भूमिका मात्र बजावत असताना सर्वांचे लाडके दादूस संपूर्ण स्पर्धा जी एक चांगल्या दर्जाची चांगल्या क्वालिटीने दाखवली गेली आणि त्या ठिकाणी दादूस यांचा मात्र मान सन्मान केला जातोय.
त्यासोबत बालाजी लाईव्ह यांचे मात्र ऑपरेटर हेमंत भाऊ यांना मी विनंती करतोय आपण सुद्धा यायचं आहे. ओके करायची सुरुवात ना. हॅलो चला मित्रांनो जाऊया बक्षीस वितरणाकडे. इथे मात्र आपण महाराष्ट्राची परंपरा आहे अतिथी देवो भव, अतिथींचा मान सन्मान करणं हे मात्र आपलं महाराष्ट्राचे एक परंपरा आहे आणि तीच परंपरा आपण इथे मात्र पाळत असताना जाऊया बक्षीस वितरणाकडे. 10व्या क्रमांकाचं या स्पर्धेचं मात्र बहुमान मिळवलं गेला. त्या ठिकाणी एक चांगली टक्कर बघायला मिळाली परंतु अंतिम 5 मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न तर केला होता परंतु पोहोचता आलं नाही आणि 10व्या क्रमांकावरती थांबतायत RCB राजबारी संघनायकांना मी विनंती करतोय आपण यायचं आहे. सर्वांनी एकदा RCB राजबारी संघासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सन्माननीय देवरामजी वाघमारे साहेब यांना मी विनंती करतोय त्यांनी मात्र त्या ठिकाणी राजबारी RCB या संघाला 10व्या क्रमांकाचं पारितोषिक आकर्षक चषक तारीख सोबत रक्कम दिली जाईल. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. कमालीचा खेळ केला गेला त्या ठिकाणी. झाला 10वा क्रमांक. जाऊया 9व्या क्रमांकाकडे. 9व्या क्रमांकावरती त्या ठिकाणी बहुमान मिळवला गेला. त्या ठिकाणी संघाचं नाव आहे टीम खडकाचा पाडा संघ. संघनायकांना मी विनंती करतोय आपण यायचं आहे. टीम खडकाचा पाडा संघनायक आपण यायचं आहे. 10व्या क्रमांकाचा इथे बहुमान दिला जाईल. सन्माननीय भागवतजी सहाय साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतोय 9व्या क्रमांकाचा इथे बहुमान त्या ठिकाणी टीम खडकाचा पाडा संघाला द्यायचा आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. खेळ मात्र कमालीचा केला. अंतिम 5 मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु 9व्या क्रमांकावरती थांबताय. त्यानंतर 10वा झाला, 9वा झाला. जाऊया 8व्या क्रमांकाकडे आणि 8व्या क्रमांकाचा इथे बहुमान दिला जाईल. संघाचं नाव आहे पेट सुपर सिक्सर संघ. संघनायकाने यायचं आहे. या ठिकाणी उपस्थित दीपक भाऊ बेनको यांना मी विनंती करतोय आपण समोर यायचं आहे. सन्माननीय महादूजी बोंबले साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी 8व्या क्रमांकाचा इथे बहुमान आहे त्या ठिकाणी पेट सुपर सिक्सर या संघाला द्यायचा आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. दहावा झाला, 9वा झाला, 8वा झाला. त्यानंतर जाऊया 7व्या क्रमांकाकडे. 7व्या क्रमांकाचा इथे बहुमान दिला जाईल. आपण मॅच बघितली 8 वेळा त्या ठिकाणी मात्र मॅच एकमेकांसमोर आले होते. 8 वेळा त्या ठिकाणी परास्त केलं होतं अंबापूर संघाला परंतु 9व्या वेळी इथे परास्त केलं अंबापूर संघानं आणि त्या ठिकाणी थांबतोय 7व्या क्रमांकावरती टीम धोंडमा 11 संघ. संघनायकांना मी विनंती करतोय सर्वांनी एकदा धोंडमा संघासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. 7व्या क्रमांकाचा इथे बहुमान दिला जाईल. सन्माननीय गंगाधरजी शिंदे साहेब यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी मात्र 7व्या क्रमांकाचा इथे बहुमान द्यायचा आहे टीम धोंडमा 11 या संघाला. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. मित्रांनो काळ आणि वेळ ही बदलत असते असावा लागतो तो संयम. 8 वेळा त्या ठिकाणी परास्त केलं होतं अंबापूर संघाला परंतु 9व्या वेळा इथे टक्कर झाली आणि 9व्या वेळा मात्र तिथे शिकस्त दिली गेली धोंडमा संघाला. 7व्या क्रमांकाचा बहुमान. जाऊया 6व्या क्रमांकाकडे आणि 6व्या क्रमांकाचा इथे बहुमान दिला जाईल. संघाचं त्या ठिकाणी नाव असेल नालचेत संघाचे मात्र संघनायकांना मी विनंती करतोय आपण यायचं आहे नालचेत संघ. जाधव सरांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मात्र त्या ठिकाणी द्यायचं आहे. ओके ओके. सन्माननीय लक्ष्मणजी भोये साहेब आणि जाधव सर दोघांकडून द्यायचं आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत त्या ठिकाणी. नालचेत या संघासाठी एका उत्कृष्ट खेळ केला त्या ठिकाणी
5 मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी 6व्या क्रमांकावरती थांबताय. जाऊया 5व्या क्रमांकावरती. आणि 5व्या क्रमांकावरती आपण पाहता त्या ठिकाणी थांबवलं गेलं. संघाचं नाव आहे, प्रयत्न तर 3 मध्ये जाण्याचा केला होता, परंतु प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी 5व्या क्रमांकावरती थांबताय. संघाचं नाव आहे टीम मोहाचा पाडा संघ. मी विनंती करतोय संघ नायकांना आपणच समोर यायचं आहे. सन्माननीय नारायणजी कडाळे साहेब यांच्या शुभ हस्ते इथे मात्र मोहाचा पाडा संघाला 5व्या क्रमांकाचं पारितोषिक दिले जाते. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. खेळ मात्र कमालीचा केला. अंतिम 3 मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याकडे 5व्या क्रमांकावरती थांबताय. जाऊया 4थ्या क्रमांकावरती. 4थ्या क्रमांकाचा बहुमान या स्पर्धेमध्ये मात्र मिळवला गेला. एकंदरीत बघितलं तर 3 मध्ये प्रयत्न तर चांगला केला होता. आतापर्यंत बघितलं तर चांगला परफॉर्मन्स दिला होता, परंतु ज्या मॅच मध्ये मात्र 3 मध्ये पोहोचायचं होतं त्यामध्ये सिकस दिली गेली. आणि त्या ठिकाणी सिकस देत असताना 4थ्या क्रमांकावरती थांबताय. संघाचं नाव आहे कोकरतळे संघ. संघ नायकांना मी विनंती करतोय आपण यायचं आहे. 4थ्या क्रमांकाचा इथे बहुमान दिला जाईल कोकरतळे या संघाला. सन्माननीय महादूजी बोंबले साहेब यांच्या शुभ हस्ते इथे 4थ्या क्रमांकाचा बहुमान. सर्वांनी कोकरतळे संघासाठी जोराच्या टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. हा 5वा झाला, 4था झाला. जाऊया 3ऱ्या क्रमांकावरती. 3ऱ्या क्रमांकाचा इथे मात्र बहुमान दिला जाईल. त्याकडे आपण मॅच बघितली. निरगुडे हर्सुल वर्सेस आदिवासी वॉरियर्स जांबवीर. तिथे मात्र 2 धावेने सिकस दिली गेली. 2 धावेने सामना जिंकला होता हर्सुल संघाने. आणि 3ऱ्या क्रमांकावरती थांबवलं गेलं आदिवासी वॉरियर्स जांबवीर संघाला. मी विनंती करतो त्या ठिकाणी जांबवीर संघा मात्र यायचा आहे आपण. इथे 3ऱ्या क्रमांकाचा मात्र बहुमान दिला जाईल आदिवासी वॉरियर्स जांबवीर या संघाला. सन्माननीय नामदेवजी धुळे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतोय. त्यासोबत गंगाधरजी शिंदे साहेब आपण यायचं आहे. नामदेवजी धुळे साहेब आणि गंगाधरजी शिंदे साहेब आपल्या शुभ हस्ते इथे मात्र जांबवीर आदिवासी वॉरियर्स या संघाला 3ऱ्या क्रमांकाचा बहुमान द्यायचा आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. सामना मात्र एक कमालीचा बघायला मिळाला होता. आणि 3ऱ्या क्रमांकावरती थांबताय इथे आदिवासी वॉरियर्स जांबवीर संघ. मॅच आपण बघितली मित्रांनो. त्या ठिकाणी पहिला आणि दुसऱ्या त्या ठिकाणी दोन्ही संघामध्ये टक्कर एक कमालीची बघायला मिळाली होती. एकसाठी मात्र जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या ठिकाणी थांबवलं गेलं 2ऱ्या क्रमांकावरती. आणि या स्पर्धेचा रनर अप ठरतोय त्या ठिकाणी संघाचं नाव असेल अंबापूर पुष्पा. या स्पर्धेचा ठरतोय रनर अप. 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक इथे दिलं जाईल सन्माननीय डॉक्टर विजयजी भोळे साहेब पेठ तालुका असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते मात्र इथे 2ऱ्या क्रमांकाचा बहुमान दिला जाईल अंबापूर पुष्पराज या संघाला. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. कमालीचा सामना बघायला मिळाला. रनर अप ठरताय या स्पर्धेचं त्या ठिकाणी अंबापूर पुष्पराज संघ. आतुरता सर्वांना आहेच पहिल्या क्रमांकाची. आपण मॅच सुद्धा बघितली. त्या ठिकाणी मॅच मात्र एक टफ फाईट बघायला मिळाली. आणि ते म्हटलं जाते मित्रांनो, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आस असावी. नसीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. आणि ती वेळ इथे बदलून धावली. आणि त्या ठिकाणी या स्पर्धेचा चॅम्पियन ठरतोय. संघाचं नाव आहे निरगुडे हर्सुल. सर्व संघ यायचा आहे इथे चॅम्पियन या स्पर्धेचा. आणि चॅम्पियनची ट्रॉफी इथे मात्र दिली जाईल. या ठिकाणी उपस्थित सन्माननीय ललितजी सिंगाडे साहेब एक आदर्श सरपंच आपण पाहताय दोंडमा ग्रामपंचायतची. यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाची ट्रॉफी त्या ठिकाणी द्यायची आहे. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. कमालीचा त्या ठिकाणी बघायला मिळाला. त्यासोबत 2 मिनिटं हर्सुल संघाचा मात्र संघनायक आपण मंचावरती यायचा आहे. या स्पर्धेचा आपण स्क्रीनवरती पाहू शकता चॅम्पियन. आणि इथे मात्र ट्रॉफी देत असताना सन्मान्य ललितजी सिंगाडे साहेब मी
हर्सुल संघाच्या त्या ठिकाणी निरगुडे संघाला विनंती करतोय, संघनायक 2 मिनिटं मंचावरती यायचं आहे आपण. धन्यवाद साहेब, आपण एक सुंदर असा खेळ केला. तर एक आयोजनाबद्दल काय म्हणाल? इथे मात्र या वर्षी दुसरं वर्ष आणि दुसऱ्या वर्षामध्ये जे आयोजन इथे केलं गेलं, आयोजनाबद्दल 2 शब्द आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्व आयोजकांचं पहिलं मी धन्यवाद मानेन की खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पाडलेली आहे आणि पहिलंच वर्ष आमच्या ह्या भागामध्ये आहे आणि सगळ्या प्रेक्षकांनी कमिटीनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. अशी स्पर्धा खेळ सांघिक भावनेने जर होत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे आणि ही धोंडबाळने करून दाखवली आहे. परत त्यांना शुभेच्छा देईन का पुढच्या वर्षी रेग्युलर तुम्ही स्पर्धा ठेवाल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद सर, आपण आला तर आपलं पुन्हा एकदा मी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय. आणि ही स्पर्धा त्या ठिकाणी पर्व दुसरं इथे मात्र संपलं असं मी जाहीर करतोय. आणि त्या ठिकाणी हॅलो, बालाजी लाईव्ह इव्हेंट यांना मी विनंती करतोय, त्या ठिकाणी ऑनर हेमंत भाऊ चिकनकरे यांना मी विनंती करतोय आपण यायचं आहे. इथे मात्र आयोजकांच्या वतीने मान सन्मान इथे केला जाईल. ट्रॉफी आणि आकर्षक चषक इथे मात्र देऊन त्यांचा मान सन्मान केला जाईल. आणि त्यांच्यासोबत निलेश मात्रे यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण सुद्धा यायचं आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मात्र इथे पोहोचवली गेली, त्या ठिकाणी बालाजी लाईव्ह स्ट्रीमिंग यांचं मात्र स्वागत केलं जात आहे. त्या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मानाची शॉल आणि आकर्षक चषक देऊन यांचा मात्र सन्मान केला जातोय. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद हेमंत भाऊ, आपण या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज एक सुंदर असं दाखवलं गेलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही संपूर्ण स्पर्धा आपण त्या ठिकाणी दाखवली गेली. मी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करतोय आणि दुसरं पर्व इथे संपलं असं मी घोषित करतोय. थांबतोय मित्रांनो, भेटूया पर्व 3 पुढील सीझन. तत्पूर्वी घेतोय तुमच्यापासून रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. थांबतोय.